नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मात्र आज काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस होणार आहे. रात्री सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल. तर कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल. तर पारोला, धुळे, मालेगाव, चाळीसगाव मध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. त्यानंतर सिल्लोड, जालना, छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. पैठणमध्ये ढगाळ वातावरण राहील व हलका पाऊस राहील. त्यानंतर माजलगाव, बीड, केज, जामखेड, करमाळा या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागात बघायला मिळेल. इतर ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल. त्यानंतर पेठ, बार्शी, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळणार आहे. इंदापूर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल. त्यानंतर दौंड, बारामती, जेजुरी या भागात सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. त्यानंतर नाशिक, इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली या भागात ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी पडेल. त्यानंतर जुन्नर, खेड, पुणे या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलका पाऊस देखील पडू शकतो. त्यानंतर खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर सातारा, कराड, वरुड, विटा या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण राहील. तर सांगली, कोल्हापूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लातूर, उदगीर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर परभणी, जिंतूर, हिंगोली, नांदेड, वाघोला, उमरखेड, पुसद, वाशिम या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. मात्र रात्री 10-11 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर यवतमाळ या ठिकाणी सुद्धा रात्रीच्या स्वरूपात पावसाचा जोर वाढेल. दुपारनंतर या ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल. त्यानंतर वर्धा, नागपूर, उमरेड, भंडारा या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारपासूनच बघायला मिळेल. गोंदिया या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा विजासह पाऊस आपल्याला दुपारी बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, आता बघूया रात्री कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण. शेतकरी मित्रांनो, रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान नांदेड, वाघोला, उमरखेड, हिंगोली, परभणीचा काही भाग तर पुसदमध्ये जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये पडेल. हाच पाऊस नंतर कारंजा, यवतमाळ या भागात जाईल व 12-1 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे रात्री सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.